श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. Wholeheartedly welcome to all of you on behalf of myself, Dr. Ashok Kalam, Head, Department of Commerce, Bahiji Smarak Mahavidyalay, Basmat. As per our university, Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded, choice-based credit system pattern syllabus with effect from 2020-21. In this year, introduced 8 subjects including compulsory English and second language also. Then the first 4 subject is compulsory for BCom second year. The first subject is corporate accounting, second subject is cost accounting, third principles of business management, fourth mercantile law. These 4 subjects are compulsory. Then optional anyone as elective we have to choose with the students' demands, and for their convenience we choose fundamentals of income tax. Then optional any one skill enhancement course out of 5 we choose SEC 1.3, that is basic accounting skills. Today we begin with the subject fundamentals of income tax. For this subject or each subject 75 marks for each semester. End of semester exam is of 75 marks and continuous assessment 25 marks. Total comes to 100 marks. The syllabus of fundamentals of income tax is divided into 5 units or 5 chapters. Chapter first is introduction and basic concepts. Chapter second is exempted incomes under section 10. Chapter third, income from salary. Chapter 4, income from house property. Chapter 5, income from business and profession. So students, before beginning the subject, we have to know the examination pattern. Examination pattern: total end semester exam of 75 marks. 75 marks. The question number 1 is compulsory on any topic for 20 marks. Question number 2 to 4 alternative type questions for 15 marks each. Then question number 5 is short notes, any 2 out of 4 for 10 marks. Total comes to 75 marks. And continuous assessment is divided into again 2 class tests of 10 marks each and 5 marks for assignment or tutorial. विद्यार्थ्यांनो, आज आपण सुरुवातीला BCom सेकंड इयर वर्षाचा सिलेबस याच वर्षी बदलला असल्यामुळं 2020-21 पासून आपल्या विद्यापीठानुसार एकूण जे 8 विषय आहेत त्यापैकी इंग्रजी आणि मराठी सोडून 6 विषय आपल्याला आहेत. 6 विषयाचं आपण वर्गीकरण की आता स्पष्टीकरण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर प्रत्येक विषयासाठी
प्रत्येक सेमिस्टरला म्हणजे तुमचं 3rd सेमिस्टरला आता सुरुवात होत आहे, त्याच्यामध्ये 75 गुण थिअरी एक्झामसाठी राहतील. त्या 75 गुणांची विभागणी किंवा परीक्षेचं स्वरूप किंवा पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस आपला अभ्यास करायचा, अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे यावर अवलंबून आहे. प्रश्न क्रमांक 1 हा कंपल्सरी असेल, जो की 20 मार्कासाठी असेल, जो कोणत्याही चॅप्टरवर येऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ते 4 म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा प्रत्येकी 15 मार्काचा आहे. त्यानंतर 5वा प्रश्न येतो तर शॉर्ट नोट्स आहेत. एकूण तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स दिल्या जातील, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायच्या, प्रत्येकी 5 मार्क. असं एकूण 75 मार्क तुमचे थिअरी पेपरसाठी प्रत्येक सेमिस्टरला आहे. आणि 25 मार्क जे इंटरनल किंवा ज्याला आपण कंटिन्युअस असेसमेंट म्हणतो, त्यासाठी 2 टेस्ट आपण घेणार आहोत. दोन्ही टेस्ट प्रत्येकी 10 मार्काची राहील. 10-20 मार्क 2 टेस्टचे झाले. आणि नंतर असाइनमेंट किंवा ट्युटोरियल किंवा एका वेळेस आपण सेमिनार प्रेझेंटेशन घेऊ शकतो, ते 5 मार्कासाठी राहील. असे 25 मार्क, एकूण 100 गुणांची विभागणी अशा पद्धतीनं केली आहे. आज सकाळीच एका विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगितलं की सर तुम्ही इन्कम टॅक्स विषयी सुरुवात करा. आज कोणत्याही शुभकामाची किंवा शुभकार्याची सुरुवात आपण श्री गणेशाच्या पूजेनं करतो. आज मी ती पूजन झाल्यानंतर सुरुवात करणारच होतो. ठीक आहे, तरी तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद. आज आपण सुरुवातीला पाहिले की एकूण विषय किती आहेत, त्यानंतर आपल्या विषयाचा अभ्यास कशा प्रकारे आहे आणि परीक्षेचं स्वरूप किंवा पॅटर्न कशा पद्धतीने आहे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण या एकूण इन्कम टॅक्स या विषयाचा अभ्यास करत असताना दरवर्षी याचे काही रूल्स किंवा काही नियमामध्ये बदल होत असतो. प्रॅक्टिकल किंवा न्यूमेरिकल प्रॉब्लेमसाठी गेल्या वर्षीचे नियम आपल्याला लागू आहेत. बाकी थेअरीसाठी मात्र तुम्हाला आता चालू वर्षांचा अभ्यास करावा लागतो. तर आपण यानंतरच्या तासिकेमध्ये पहिल्या चॅप्टरला किंवा पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.